नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. देशभरातील अनेक राज्यांमध्ये भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक झाले आहे. आपण आपल्या आहाराबाबत जागरूक राहणे महत्त्वाचे असते. पावसाळ्यात खाण्यापिण्यात केलेल्या लहान चुकाही मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार आपल्या आहारात काय काय बदल करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पावसाळ्यातील आरोग्यदायी आहारासाठी काही आयुर्वेदिक टिप्स देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात हलके, ताजे, गरम अन्न पचनशक्ती वाढवते. त्यामुळे पोटावर ताण येत नाही, तसेच अन्न सहज पचते. या मोसमात वातदोष शांत करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जसे की गहू, तांदूळ, मका, मोहरी, राय, खिचडी, दही आणि विविध डाळी या काळात खाण्यासाठी उत्तम असतात. पावसाळ्यात दूध, दही, तूप आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर असते. हे पदार्थ पचायला हलके असतात. पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहण्यासाठी दोडका, भेंडी, दुधी भोपळा, टोमॅटो, पुदिन्याची चटणी यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. पावसाळ्यात या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात, त्यामुळे त्याचा आहारात समावेश करणे काहीच कठीण नाही. पचनशक्ती निरोगी ठेवण्यासाठी किंवा कमजोर झालेली पचनशक्ती बूस्ट करण्यासाठी आपण पावसाळ्यात लिंबाचे आणि सुंठाचे सेवन आहारात वाढवावे. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते. तसेच पावसाळ्यात विशेषतः लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबद्दल विशेष काळजी घ्यावी. कारण या काळात दूषित पाणी प्यायल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. आता हे पाणी निरोगी करण्यासाठी आपण त्याला आधी उकळून नंतर थंड करून प्यावे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा संभाव्य धोका टळतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत राहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग. कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.